Today's is our lecture number 8. In this lecture we will study the definitions and their problems of the following topics. त्यामधला आपला पहिला टॉपिक आहे तुमचा सिंपल रेशो टेस्ट. नेक्स्ट टॉपिक आहे डी एलेम्बर्ट्स रेशो टेस्ट. नेक्स्ट टॉपिक आहे कॉची इंटिग्रल टेस्ट अँड कॉची रूट टेस्ट. या चारही टेस्टचे आपण काय बघणार आहे, आज प्रॉब्लेम बघणार आहे आणि त्यांचे थेरम बघणार आहे किंवा डेफिनेशन. ज्यांचे थेरम असेल त्यांचे थेरम बघू किंवा डेफिनेशन बघू आणि त्या टाईपचे आपण प्रॉब्लेम बघू. ठीक आहे. तर बघा सिंपल रेशोची डेफिनेशन काय म्हणते. सिंपल रेशोची डेफिनेशन रीड करा. समेशन ऑफ ए एन अँड समेशन ऑफ बी एन आर द टू सिरीज दिलेले आहे आपल्याला. कोणकोणत्या समेशन ए एन आणि समेशन बी एन आर द टू सिरीज आर नॉन नेगेटिव्ह टर्म्स सच दॅट लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन अपॉन बी एन इज अ फायनाइट नॉन झिरो नंबर. देन द सिरीज समेशन ए एन इज कॉन्वर्जंट और डायव्हर्जंट अकॉर्डिंगली ॲज समेशन बी एन. काय म्हणते डेफिनेशन समजली का. बघा पुन्हा वस्तू लक्ष द्या. इफ समेशन ए एन अँड समेशन बी एन आर द टू सिरीज नॉन नेगेटिव्ह टर्म्स. काय या दोन सिरीज आहे आपल्याकडे, समेशन ए एन आणि समेशन बी एन नावाच्या दोन सिरीज आहे आपल्याकडे ऑफ नॉन नेगेटिव्ह टर्म्स. त्यामधला टर्म काय आहे, नॉन नेगेटिव्ह टर्म आहे. सच दॅट लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन अपॉन बी एन इज अ फायनाइट नॉन झिरो नंबर. जर लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन अपॉन बी एनला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला फायनाइट नॉन झिरो नंबर्स मिळतो. कोणता नंबर मिळतो, फायनाइट नॉन झिरो नंबर मिळतो. देन द सिरीज ऑफ समेशन ए एन इज कॉन्वर्जंट और डायव्हर्जंट इज अकॉर्डिंगली टू द समेशन ऑफ बी एन. म्हणजे समेशन ए एन ही जी सिरीज आहे समेशन ए एन नावाची, ही कॉन्वर्जंट राहील किंवा डायव्हर्जंट राहील. ही कोणावर डिपेंड राहील, हे डिपेंड राहील तुमची समेशन ऑफ बी एनवरती. असं याचं स्टेटमेंट आहे आपल्या सिंपल रेशो टेस्टचा. पुन्हा एकदा रीड करून घेऊ. चला. इफ समेशन ए एन अँड समेशन बी एन आर द टू सिरीज ऑफ अ नॉन नेगेटिव्ह टर्म्स सच दॅट लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन अपॉन बी एन इज अ फायनाइट नॉन झिरो नंबर. देन द सिरीज समेशन ए एन इज कॉन्वर्जंट और डायव्हर्जंट अकॉर्डिंगली टू द समेशन बी एन. बी एन जर कॉन्वर्जंट तेव्हा सिरीज ए एन इज कॉन्वर्जंट, बी एन इज डायव्हर्जंट, देन ए एन इज ऑल्सो डायव्हर्जंट. ठीक आहे. हे कधी पॉसिबल होईल, जेव्हा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन अपॉन बी एन काय कोणती व्हॅल्यू देईल तुम्हाला, फायनाइट नॉन झिरो व्हॅल्यू देईल. कशी देईल व्हॅल्यू, फायनाइट नॉन झिरो व्हॅल्यू देईल. ठीक आहे. त्यानंतर बघू डी एलेम्बर्ट्स रेशो टेस्ट. आधी रीड करून घेऊ डेफिनेशन. डी एलेम्बर्ट्स रेशो टेस्ट. लेट समेशन एक्स एन बी अ पॉझिटिव्ह टर्म्स सिरीज such that limit n tends to infinity xn plus 1 upon xn equals to 1. Then the series summation xn converges if L is less than 1. Summation xn diverges if L is greater than 1 and the test fails if L is equals to 1. समजली असेल. सिंपल डेफिनेशन आहे, कोणाच्या पण लक्षात येईल. बघून घ्या. पुन्हा एकदा रीड करू. लेट समेशन एक्सएन बी अ पॉझिटिव्ह टर्म सिरीज. समेशन एक्स एन अशी सिरीज कन्सिडर करू ज्यामध्ये फक्त काय असतील, तुमच्या पॉझिटिव्ह टर्म असतील. समेशन एक्स एन बी अ पॉझिटिव्ह टर्म सिरीज सच दॅट तो कंडिशन देईल आपल्याला एक, लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एक्स एन प्लस 1 अपॉन एक्स एन इज इक्वल्स टू एल मिळाला पाहिजे. काय मिळाली पाहिजे, लिमिट एल लिमिट मिळायला पाहिजे. देन द सिरीज समेशन एक्स एन जी ही दिलेली सिरीज आहे समेशन एक्स एनची, ही कॉन्वर्जंट राहील केव्हा, जर ह्या दिलेल्या यल व्हॅल्यूच्या, जी आपण यल व्हॅल्यू फाइंड आउट केली, यलची जर व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल तेव्हा तुमची सिरीज एक्स एन कशी असेल, कॉन्वर्जंट सिरीज असेल. समेशन एक्स एन कॉन्वर्जेस इफ यल इज लेस दॅन 1. यलची व्हॅल्यू कितीपेक्षा लहान पाहिजे, 1 पेक्षा लहान असली पाहिजे. जर यलची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असली तर समेशन एक्स एन इज डायव्हर्जंट आणि यल इज इक्वल्स टू 1 असली तर टेस्ट फेल होऊन जाईल तुमची. पुन्हा एकदा रीड करू. लेट समेशन एक्स एन बी अ पॉझिटिव्ह टर्म सिरीज such that limit n tends to infinity x n plus 1 upon x n is equals to L मिळत असेल. then the series summation x n is convergent if L is less than 1. Series summation x n is divergent if L is greater than 1 and the test fail if L is equals to 1. समजलं असेल दोन्ही डेफिनेशन तुम्हाला. सिंपल रेशो टेस्टची पण डेफिनेशन समजली असेल आणि डी एलेम्बर्ट्स रेशो टेस्टची पण डेफिनेशन समजली असेल. चला आता आपण जाऊ प्रॉब्लेमवरती. Discuss the convergence of the series summation 3n plus 5 upon 2n to n square plus 1. सिरीज दिलेली आहे आपल्याला. कोणती सिरीज आहे, समेशन 3n plus 5 upon n square plus 1 ही सिरीज दिलेली आहे. ठीक आहे.
कॉन्वर्जंट आहे की डायव्हर्जंट आहे बघा म्हणते. लेट समेशन ए एन इक्वल्स टू समेशन ऑफ 3n + 5 अपॉन n² + 1. समेशन जर काढला तर कंपॅरिझन टेस्टने आपल्याला लक्षात येईल की ए एन इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, सॉरी कंपॅरिझन टेस्ट नाही म्हणू शकत आपण इथे, आपण म्हणू बाय कंपॅरिझन ए एन इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला 3n + 5 अपॉन n² + 1. काय मिळालं मग तुम्हाला, ए एन इक्वल्स टू मिळाली 3n + 5 अपॉन n² + 1. वर जे न्यूमरेटर आहे न्यूमरेटरमधून आपण कॉमन काढला n, काय मिळेल तुम्हाला n × 3 + 5/n, आणि डिनॉमिनेटरमधून आपण कॉमन काढला n². काय मिळालं मग नेक्स्ट टर्म मिळाली n × 3 + 5/n अपॉन n² × 1 + 1/n². म्हणजे ए एनची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ए एनची व्हॅल्यू मिळाली 1/n. n कॅन्सल होईल, एक n कॅन्सल होईल तिथे, बरोबर. तर ए एन इक्वल्स टू मिळेल तुम्हाला 1/n 3 + 5/n अपॉन 1 + 1/n². लेट अस वी टेक समेशन bn इक्वल्स टू समेशन ऑफ 1/n. ही जी समेशन 1/n आहे या सिरीजला आपण कन्सिडर करू समेशन bn म्हणून. लेट अस वी टेक समेशन bn इक्वल्स टू समेशन ऑफ 1/n. कन्सिडर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an अपॉन bn. कॉन्व्हर्जन्ससाठी आपल्याला काय कोणती कंडिशन दिली होती, ही कंडिशन दिली होती बघा. दाखवतो मी तुम्हाला बघा. सिम्पल रेशो टेस्टमध्ये लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an अपॉन bn जर तुम्हाला फायनाईट व्हॅल्यू देत असेल तर ती सिरीज कशी राहील तुमची, कॉन्व्हर्जंट सिरीज राहील, बरोबर. त्यामुळे आपण इथे कन्सिडर करतोय रेशो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an अपॉन bn. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an अपॉन bn इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an ची व्हॅल्यू काय काढली आपण 1/n 3 + 5/n अपॉन 1 + 1/n² पुट केली, आणि समेशन bn ची व्हॅल्यू 1/n होती ती पुट केली. 1/n कॅन्सल झाला, ठीक आहे. तर आपल्याला मिळेल लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3 + 5n अपॉन 1 + n². लिमिट लावल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 3 + 0 1 + 0 इक्वल्स टू, याला सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 3. आणि 3 कशी व्हॅल्यू आहे, फायनाईट आहे इन्फायनाईट आहे, फायनाईट व्हॅल्यू आहे. फायनाईट व्हॅल्यू तर कशी आहे, नॉन झिरो व्हॅल्यू आहे, बरोबर. तर या रेशो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an अपॉन bn ला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय मिळाले, फायनाईट व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर समेशन bn इक्वल्स टू समेशन ऑफ 1/n कोणती सिक्वेन्स झाली तुमची, कॉन्व्हर्जंट इज अ कॉन्व्हर्जंट. देअरफॉर कॉन्व्हर्जंट का बरं झाली, इथे p ची व्हॅल्यू किती आहे तुमची 1 आहे, p इज टू 1. देन बाय अ सिम्पल रेशो टेस्ट द गिवन सिरीज इज कॉन्व्हर्जंट और डायव्हर्जंट अकॉर्डिंग ॲज द समेशन ऑफ bn. बट समेशन bn इज अ कॉन्व्हर्जंट. Summation bn is a convergent, therefore summation an is also convergent. Summation bn काय दिली, summation bn ही तुमची convergent आहे. summation bn convergent आहे. then by simple ratio test काय सांगते, जर summation bn convergent असेल तर तुमची summation म्हणजे सिरीज an पण तुमची काय होऊन जाईल, convergent होऊन जाईल, बरोबर. त्यामुळे आपण लिहू शकतो summation bn is convergent, it implies that summation an is also convergent. Therefore the given series is convergent. म्हणजे दिलेली सिरीज काय झाली तुमची, कॉन्व्हर्जंट सिरीज झाली. पुन्हा एकदा बघून घ्या प्रॉब्लेम काय होता. सिरीज दिली होती, ती सिरीज कॉन्व्हर्जंट आहे की डायव्हर्जंट आहे हे आपल्याला चेक करायचं होतं. सिरीजला आपण डिनोट केलं an नी, समेशन an इक्वल्स टू मिळालं मग आपल्याला समेशन ऑफ 3n + 5 अपॉन n² + 1. म्हणजे an काय मिळालं आपल्याला 3n + 5 अपॉन n² + 1. आता या टर्ममध्ये बघा, न्यूमरेटरमधून कॉमन काय निघतो तुमचा n निघतो, आणि डिनॉमिनेटरमधून कॉमन निघतो n², ठीक आहे. n/n² कॉमन निघाला आणि तुमचा काय राहिला, फक्त न्यूमरेटरमध्ये राहिला तुम्हाला 3 + 5/n आणि डिनॉमिनेटरमध्ये राहिला तुम्हाला 1 + 1/n², ठीक आहे. इथे एक n कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे an तुमची टर्म कोणती येईल 1/n 3 + 5/n अपॉन 1 + n². लेट अस वी टेक अ नेक्स्ट सिरीज समेशन bn नावाची एखादी सिरीज कन्सिडर करू, जे आपल्याला हा बाहेरचा टर्म येत असते त्याच टर्मला आपण समेशन bn ही सिरीज कन्सिडर करतो, ठीक आहे. लेट अस वी टेक समेशन bn इक्वल्स टू समेशन ऑफ 1/n. त्या दोघांचा काय घ्यायचा, आता त्या दोघांचा रेशो घ्यायचा, त्याला लावायचा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an अपॉन bn इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. लावलं यांना लिमिट लावला, ठीक आहे. an ची व्हॅल्यू पुट केली, त्यानंतर bn ची व्हॅल्यू पुट केली, लिमिट लावलं, सॉल्व केलं, तर आपल्याला काय मिळाला, फायनाईट व्हॅल्यू मिळाला. फायनाईट व्हॅल्यू 3. फायनाईट व्हॅल्यू आहे, नॉन झिरो व्हॅल्यू आहे,
आणि यांची व्हॅल्यू इथे किती आहे 1 आहे 1 आहे, त्यामुळे समेशन बी एन कशी झाली तुमची कॉन्व्हर्जंट सिरीज झाली. समेशन बी एन ही जर कॉन्व्हर्जंट सिरीज झाली आणि बाय सिम्पल रेशो टेस्ट काय सांगते, जर समेशन बी एन जर कॉन्व्हर्जंट असेल तर तुमची समेशन ए एन पण कॉन्व्हर्जंट होऊन जाते. त्यावरून आपण लिहू शकतो समेशन बी एन इज कॉन्व्हर्जंट बाय पी टेस्ट, देन देअरफॉर समेशन ए एन इज ऑल्सो कॉन्व्हर्जंट. आणि हेच आपल्याला ए एन इज कॉन्व्हर्जंट म्हणजे ही जी दिलेली सिरीज आहे कशी सिरीज आहे तुमची कॉन्व्हर्जंट सिरीज आहे. तर लिहायचं द गिवन सिरीज इज कॉन्व्हर्जंट. नेक्स्ट प्रॉब्लेम आपला बेस आहे डी-एलेम्बर्ट्स रेशो टेस्टवरती. ठीक आहे, बेस ऑन मी इथं लिहिलेलं आहे बघा, बेस ऑन डी-एलेम्बर्ट्स टेस्ट. दिसते का तुम्हाला, वेट आता दिसत असेल, बेस ऑन डी-एलेम्बर्ट्स रेशो टेस्ट. प्रॉब्लेम आहे आपला समेशन ऑफ एन टू द पॉवर एन अपॉन एन फॅक्टोरियल. लेट सॉल्व करू आता आपण याला. लेट समेशन ए एन इक्वल्स टू समेशन ऑफ एन टू द पॉवर एन अपॉन एन फॅक्टोरियल. कन्सिडर करा ए एन इक्वल्स टू काय मिळेल मग आपल्याला एन टू द पॉवर एन अपॉन एन फॅक्टोरियल. रिप्लेसिंग एन बाय एन प्लस वन काय मिळेल आपल्याला ए एन प्लस वनची टर्म, मग ए एन प्लस वनची टर्म मिळेल आपल्याला. या एनला रिप्लेस करायचं एन प्लस वनने, या एनला पण रिप्लेस करायचं एन प्लस वनने, आणि जो खाली दिला आहे तुम्हाला डिनॉमिनेटरला त्याला आपण रिप्लेस करायचा एन प्लस वनने. केलं रिप्लेस प्रत्येकाला एन प्लस वन टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन फॅक्टोरियल. याला आपण काय लिहू शकतो एन प्लस वन टू द पॉवर एन, पॉवर सेपरेट करायचा, एन प्लस वन टू द पॉवर एन इंटू एन प्लस वन टू द पॉवर वन असं आपण लिहू शकतो. लिहिलं एन प्लस वन टू द पॉवर एन इंटू एन प्लस वन टू द पॉवर वन अपॉन एन प्लस वन फॅक्टोरियलला आपण एन फॅक्टोरियल इंटू एन प्लस वन लिहू शकतो असतो. ठीक आहे, आता बघा इथे एन प्लस वन दोघांचा पॉवर सेम आहे, कॅन्सल होईल, याला कॅन्सल इथे. ठीक आहे, दोघांचा पॉवर सेम आहे, दोघांना कॅन्सल केलं म्हणजे ए एन प्लस वनची टर्म काय मिळाली आपल्याला ए एन प्लस वन इक्वल्स टू एन प्लस वन टू द पॉवर एन अपॉन एन फॅक्टोरियल. कन्सिडर ए एन प्लस वन अपॉन ए एन कन्सिडर करायचा, काय मिळेल मग एन प्लस वन टू द पॉवर एन अपॉन एन फॅक्टोरियल इंटू एन फॅक्टोरियल अपॉन एन टू द पॉवर एनने मल्टिप्लाय केलं. सॉल्व करा, सॉल्व केल्यानंतर मिळेल तुम्हाला एन प्लस वन टू द पॉवर एन अपॉन एन टू द पॉवर एन. हा एन फॅक्टोरियल काय झाला तुमचा कॅन्सल झाला. ठीक आहे, काय मिळेल मग तुम्हाला दोघांचा पॉवर एन आहे तर आपण याला कॉमन करू शकतो एन प्लस वन अपॉन एन टू द पॉवर एन. याला सेपरेट करा, काय मिळेल मग तुम्हाला सेपरेट केल्यानंतर बघा एन प्लस वन अपॉन एन आहे, त्याला सेपरेट केल्यानंतर एन बाय एन मिळेल आणि एक टर्म मिळेल तुम्हाला वन बाय एन. एन बाय एन म्हणजे तुमचा वन प्लस हा राहील तुमचा वन बाय एन टू द पॉवर एन. नेक्स्ट टर्म काय मिळेल मग आपल्याला वन प्लस वन बाय एन टू द पॉवर एन म्हणजे ए एन प्लस वन अपॉन ए एन काय मिळालं तुम्हाला ए एन प्लस वन अपॉन ए एनची टर्म मिळाली तुम्हाला वन प्लस वन बाय एन टू द पॉवर एन. टेकिंग लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी, देन वी गेट लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन प्लस वन अपॉन ए एन इज इक्वल्स टू, इथे पण आपल्याला लिमिट घ्यायचं आहे लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ऑफ वन प्लस वन बाय एन टू द पॉवर एन, देन वी गेट ई. आणि ईची व्हॅल्यू कशी आहे आपली फायनाईट आहे आणि ईची व्हॅल्यू ही वनपेक्षा मोठी असते. देअरफॉर आपण लिहू शकतो लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन प्लस वन अपॉन ए एन इज ग्रेटर दॅन वन. ठीक आहे, ग्रेटर दॅन वन. देन बाय द डी-एलेम्बर्ट्स रेशो टेस्ट द गिवन सिरीज इज डायव्हर्जंट. बाय डी-एलेम्बर्ट्स टेस्ट काय सांगते मग तुमची बघा डेफिनेशन, डी-एलेम्बर्ट्स टेस्टची डेफिनेशन बघा. डी-एलेम्बर्ट्स टेस्टची डेफिनेशन काय म्हणते, एलची जर व्हॅल्यू तुमची एकपेक्षा जास्त असेल तर दिलेली सिरीज काय राहते तुमची डायव्हर्जंट राहते. बरोबर, तर लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन प्लस वन अपॉन ए एनची व्हॅल्यू कशी आली आपली एकपेक्षा मोठी आली. एकपेक्षा मोठी आली म्हणजे जे दिलेली सिरीज आहे ती कशी होती आपली डायव्हर्जंट सिरीज होती. ठीक आहे, लिहिलं आपण देअरफॉर बाय डी-एलेम्बर्ट्स रेशो टेस्ट द गिवन सिरीज इज डायव्हर्जंट. ठीक आहे, नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली कॉची इंटिग्रल. नाव वी सी द डेफिनेशन ऑफ कॉची इंटिग्रल टेस्ट. कॉची इंटिग्रल टेस्टची डेफिनेशन बघू. लेट समेशन ए एन बी अ गिवन सिरीज ऑफ मोनोटोनिकली डिक्रीजिंग फॉर्म्स अँड इफ देअर एक्झिस्ट अ फंक्शन एफ विच इज अ पॉझिटिव्ह फंक्शन अँड मोनोटोनिकली डिक्रीजिंग such that f of n equals to a n for all n, then summation a n converges if the sequence is defined by t n equals to integration 1 to n f of x dx is bounded, that is limit n tends to infinity t n is finite. काय म्हणते कॉची इंटिग्रल टेस्टची डेफिनेशन. कॉची इंटिग्रल टेस्टची डेफिनेशन म्हणते
let summation a n be a given series of monotonically decreasing form. समेशन ए एन काय आपली सिरीज आहे. कशी सिरीज आहे? मोनोटोनिकली डिक्रीजिंग सिरीज आहे. ओके. इफ देअर एक्झिस्ट अ फंक्शन एफ, तिथे जर एखादं फंक्शन एफ नावाचं फंक्शन एक्झिस्ट होत असेल जे आपलं पॉझिटिव्ह फंक्शन सोबतच मोनोटोनिकली डिक्रीजिंग फंक्शन आहे, सच दॅट एफ ऑफ एन इक्वल्स टू ए एन असं जर आपल्याला मिळत असेल फॉर ऑल एनसाठी, देन समेशन ए एन इज कॉन्व्हर्जेस. तेव्हा जी सिरीज आहे समेशन ए एन ही कॉन्व्हर्जंट होते if and only if the sequence is defined by Tn equals to integration of 1 to n f of x dx is bounded. एखादी जर सिक्वेन्स Tn नावाची आपण या फंक्शनवरती डिफाईन केली आणि तीच सिक्वेन्स जर फायनाईट असेल किंवा बाउंडेड असेल तरच आपलं जी सिरीज आहे समेशन ए एन नावाची ही काय होईल? कॉन्व्हर्जंट सिरीज होईल. ओके. त्यानंतर आपण प्रॉब्लेम बघू बेस्ड ऑन द कॉची इंटिग्रल टेस्ट. कॉची इंटिग्रल टेस्टवरती जे प्रॉब्लेम आहे ते आपण बघू. प्रॉब्लेम आहे आपला, एक्झामिन द कॉन्व्हर्जन्स ऑफ द सिरीज समेशन एन इक्वल्स टू 1 अपॉन एन प्लस 3 इंटू एन प्लस 4. आता आपण त्याला सॉल्व करू. लेट समेशन ए एन इक्वल्स टू समेशन ऑफ एन इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी 1 अपॉन एन प्लस 3 इंटू एन प्लस 4. यावरून ए एन काय मिळेल मग आपल्याला? आपला ए एन होईल ए एन इक्वल्स टू 1 अपॉन एन प्लस 3 इंटू एन प्लस 4. बट वी हॅव एफ ऑफ एन इक्वल्स टू ए एन. पण आपण डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं एफ ऑफ एन इक्वल्स टू ए एन लिहू शकतो, बरोबर आहे. तर या एनला कसं लिहू शकतो मग आपण? या एनला आपण एफ ऑफ एन असं लिहू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला मिळालं एफ ऑफ एन इक्वल्स टू 1 अपॉन एन बाय 3 प्लस एन बाय 4. नेक्स्ट पेजवरती चला. वी हॅव एफ ऑफ एन इक्वल्स टू ए एन. Therefore, we can write f of n equals to 1 upon n plus 3 into n plus 4. Replacing n by n plus 1. या n ला आपण n plus 1 ने रिप्लेस करू. तर बघा काय मिळेल आपल्याला? f of n plus 1 equals to 1 upon n plus 4 n plus 5. म्हणजेच f of n is greater than or equals to f of n plus 1 असं मिळालं फॉर ऑल n belongs to a natural number. ही कंडिशन आपल्याला मिळाली एफ ऑफ एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू एफ ऑफ एन प्लस 1. म्हणजे आधीची टर्म फंक्शनच्या आधीची टर्म ही फंक्शनच्या नेक्स्ट टर्मपेक्षा कशी आहे? मोठी आहे. तर त्यामुळे आपण काय सांगू शकतो? एफ इज अ नॉन निगेटिव्ह मोनोटोनिकली डिक्रीजिंग इंटिग्रल फंक्शन. ठीक आहे. लेट कन्सिडर अ टी एन इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 टू एन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. 1 टू एन एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी काढली होती आपण ते पुट करू. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपली 1 अपॉन एन प्लस 3 इंटू एन प्लस 4 इंटू डी एक्स. इंटिग्रेशन 1 टू एन 1 अपॉन एक्स प्लस 3 मायनस 1 अपॉन एक्स प्लस 4 इंटू डी एक्स. याला इंटिग्रेशन लावा काय मिळेल तुम्हाला? लॉग ऑफ एक्स प्लस 3 मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 4 टू द पॉवर 1 टू एन. लॉग ऑफ एन प्लस 3 मायनस लॉग ऑफ एन प्लस 4 जे हायर लिमिट आहे, हायर लिमिट आपण अप्लाय केलं मायनस आता आपण लोअर लिमिट अप्लाय करू. काय मिळेल आपल्याला? लॉग 4 1 प्लस 3 जर ठेवला, हा जर 1 इथे ठेवला एक्सच्या ठिकाणी 1 प्लस किती? 1 प्लस 3 4 होतात. तर लॉग 4 मायनस लॉग 5. याला सॉल्व केल्यानंतर बाय लॉग प्रॉपर्टी बघा लॉग एक्स मायनस लॉग वाय जर असलं तर याला आपण लिहू शकतो लॉग ऑफ एक्स बाय वाय असं आपण लिहू शकतो. तर इथे काय आहे? हे लॉग एन प्लस 3 मायनस लॉग एन प्लस 4 आहे. तर याला आपण लिहू शकतो लॉग ऑफ एन प्लस 3 अपॉन एन प्लस 4 मायनस लॉग 4 मायनस 5 आहे. तर याला आपण लिहू शकतो लॉग ऑफ 4 मायनस 5. ठीक आहे. तर आपल्याकडे आलं टी एन इक्वल्स टू लॉग ऑफ एन प्लस 3 अपॉन एन प्लस 4 मायनस लॉग ऑफ 4 बाय 3. नाव अप्लाय द लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ऑन बोथ साईड. तर काय मिळेल आपल्याला? लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी टी एन इक्वल्स टू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ऑफ लॉग ऑफ एन प्लस 3 अपॉन एन प्लस 4 मायनस लॉग ऑफ 4 बाय 3. आलं लक्षात? तर नेक्स्ट पेजवरती बघा लॉग ऑफ लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एन इंटू 1 प्लस 3 बाय एन अपॉन एन इंटू 1 प्लस 4 बाय एन मायनस लॉग ऑफ 4 बाय 5. म्हणजे काय केलं आपण नेक्स्ट स्टेपमध्ये? बघा हा जो लॉग आहे लॉग बाहेर काढला आणि लिमिट अप्लाय केलं. न्यूमरेटरमधून आपण इथून एन कॉमन काढला आणि डिनॉमिनेटरमधून पण आपण एन कॉमन काढलं. एन कॉमन काढल्यानंतर काय मिळेल आपल्याला? लॉग ऑफ लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एन इंटू 1 प्लस 3 बाय एन आणि डिनॉमिनेटरला मिळेल एन इंटू 1 प्लस 4 बाय एन मिळेल. ठीक आहे. तेच मिळालेलं आहे आपल्याला इथे लॉग ऑफ लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एन इंटू 1 प्लस 3 बाय एन आणि इथे मिळालं एन अपॉन 1 प्लस 4 बाय एन मायनस लॉग ऑफ 4 बाय 5.
यांची व्हॅल्यू पुट करायची, एन कॅन्सल झाला. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल लॉग ऑफ 1 + 0 अपॉन 1 + 0 मायनस लॉग ऑफ 4/5. लॉग 1ची व्हॅल्यू किती असते? 0 असते, सर्वांनाच माहिती आहे. लॉग 1ची व्हॅल्यू 0 मायनस लॉग ऑफ 4/5. ठीक आहे, मायनस लॉग ऑफ 4/5. मायनस लॉग ऑफ 4/5 म्हणजे काय आहे? फायनाईट व्हॅल्यू आहे. देअरफॉर Tn इज बाउंडेड. Tnची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? बाउंडेड मिळाली. फायनाईट मिळालीच म्हणजे बाउंडेड मिळाली म्हणू शकतो. देअरफॉर Tn इज बाउंडेड बाय इंटिग्रल टेस्ट. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की दिलेली सिरीज जर ही तुमची कॉन्व्हर्जंट सिरीज असेल तर तुमचा Tn नावाचा जो फंक्शन येईल तो कसा राहील? तुमचा बाउंडेड राहील. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली कॉची रूट टेस्ट. बघा, कॉची रूट टेस्टची डेफिनेशन रीड करतोय, लक्ष द्या. इफ समेशन an be a series of non-negative terms, if summation an be a series of non-negative terms and if there exists a constant r such that nth of under root an is less than or equals to r is less than or equals to 1 for all n is greater than or equal to natural number n, then series summation an converges, and if under root of an to the power n is greater than or equal to r is greater than 1, then series summation an is divergent. कॉची रूट टेस्टमध्ये सिम्पल एक कंडिशन दिली आहे तुम्हाला. जर अशी कंडिशन असेल, आरची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल आणि अंडर रूट an टू द पॉवर n पेक्षा मोठी असेल, तर तुमची जी सिरीज आहे समेशन an ही राहील तुमची कॉन्व्हर्जंट सिरीज. आणि जर कंडिशन तुम्हाला r इज ग्रेटर दॅन 1 असेल अँड r इज लेस दॅन an टू द पॉवर 1/n असेल, तर तुमची सिरीज समेशन an ही काय राहील? तुमची डायव्हर्जंट सिरीज राहील. ठीक आहे. थँक्यू.